नमस्कार मित्रांनो. आपण एक 3 ते 4 मिनिटात सुरू करूया. एक थोडा वेळ आपण थांबूया. आपला वेळ 7:15चा होता. तर एक 3 ते 4 मिनिटं थांबूया आणि आपण आपला संवाद सुरू करूया. थँक्यू. नमस्कार. तर आपण सुरू करूया सेशन हे. आजचं सेशन सुरू करण्याच्या आधी तुम्हाला आपले जे आजचे मार्गदर्शक आहेत रवींद्र माने सर, त्यांची एक ओळख करून देतो. रवींद्र माने सर हे 2018 साली त्यांचं सिलेक्शन झालं STI पदी आणि MPC त्यांनी सिलेक्शन झाले आणि ते सध्या लक्ष्य अकॅडमी येथे टीचिंगचं पण काम करतात. त्यांची ती एक हॉबी असं आपण म्हणू शकतो. तर मी रवींद्र माने सरांना विनंती करतो की तुम्ही सर तुमचा संवाद सुरू करू शकता. विद्यार्थी आपल्याला जॉईन होत राहतील. ओके सर. ठीक आहे. ओके, आवाज येतोय माझा क्लिअर? येस येस, क्लिअर येतो आवाज सर. ओके. बाकीच्या आवाज क्लिअर येतो असं कन्सिडर करू आपण. ठीक आहे. जितकी मुलं जॉईन झालेली आहेत त्या स्टुडंट सोबत आपण काही विद्यार्थी नंतर जॉईन होतील. तर ओव्हरऑल जसं सरांनी मला सांगितलंय, तर आपण लक्ष अकॅडमीत एक नवीन बॅच म्हणा किंवा नवीन उपक्रम म्हणा सुरू करण्याचा प्रयत्न करतोय. त्या अगोदर सरांनी जर इंट्रोडक्शन दिलं माझं, मी 2000 त्या बॅचचा विक्रीकर निरीक्षक किंवा तुम्ही त्याला राज्य निरीक्षक म्हणता, STI म्हणता, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणता. तर तिथे त्या बॅचमध्ये निवड झालेली आहे आणि सध्या मी माझगाव डॉक किंवा माझगावला मी कार्यरत आहे जी कार्यालयात. तर एक जनरल ब्रीफ इंट्रोडक्शन 2018चं रिझल्ट्स आहे माझे आणि 17ची बॅच आहे, त्यामुळे 17ची बॅच म्हटलं तरी चालेल. सेकंड थिंग अशी आहे की आम्ही म्हणजे जितके सरांनी माहिती दिली त्याप्रमाणे निखिल गाडगे सर किंवा इतर काही आमचे मित्र आहेत, त्यातले काही जणांची निवड PSI, STI किंवा ASO पदी निवड झालेली आहे. जण अजून राज्यसेवेच्या तयारीमध्ये आहेत. जसं की मी स्वतः पण राज्यसेवेचे एक इंटरव्ह्यू दिलेला आहे. 2 ते 3 मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत. पण अजून निवड अशी काही झालेली नाहीये. सध्या पण अभ्यास सुरू आहे आणि निखिल सरांची निवड गेल्या 19च्या बॅचमध्ये नायब तहसीलदारपदी झालेली आहे. त्याच सोबत आमचे अजून एक सहकारी आहेत, बिपिन सर. ते मंत्रालयात कार्यरत आहेत सहाय्यक कक्ष अधिकारीपदी. आणि अजून आपण काही अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन तुम्हाला या बॅचच्या उपक्रमातून मिळवून देण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या बॅचचं मला सरांनी सांगितलं की असं काही आपण सुरू करू शकतो का? तर मी लगेचच होकार दिला. कारण की त्या बॅचमधून जास्त टार्गेटेड तुम्हाला किंवा म्हणा फोकस्ड अभ्यास होऊ शकतो. जनरल बॅचेस ज्या असतात त्याच्यामध्ये आपण जनरल सिलेबस इंट्रोडक्शन म्हणा किंवा त्याच्यामध्ये म्हणा या गोष्टी करतोच. पण काही वेळेस असं आवश्यक असतं की सपोज एक्झाम ही 2-3 महिन्यावरती येऊन थांबलेली आहे किंवा 2-3 महिन्यानंतर आहे. तर अशा वेळेस तुम्हाला फोकस्ड गोष्टी लागतात किंवा ज्याच्यावरती तुम्ही जास्त केलं तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. गोष्टी असतात तर त्या गोष्टी तुम्हाला ह्याच कालावधीमध्ये मिळाल्या तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होतो. जनरल वर्षभर अभ्यास करणं आणि एक्झामच्या अगोदर 2-3 महिने टार्गेटेड अभ्यास करणं नक्कीच याच्यात फरक आहे. जनरल अभ्यास तर आवश्यकच आहे, पण एक पीक लेवल ज्याला आपण म्हणतो किंवा ज्याला उच्चांक म्हणतो, तो अगोदर 2 महिने किंवा 3 महिन्याच्या कालावधीमध्ये
होऊ शकतो. सो अशा एनर्जीचा ही एनर्जी टॅप करता आली पाहिजे आणि नक्कीच तुम्ही अभ्यास करता सर. त्याच्यात काही दुमत नाहीये. फक्त फरक एवढाच काही गोष्टी आम्ही त्या प्रोसेसमधून गेलेलो आहोत आणि त्या प्रोसेसमधून जाताना आम्हाला काही खाचखळगे म्हणा किंवा म्हणा, ह्या गोष्टी आम्हाला कळालेल्या आहेत. काही गोष्टी निग्लेक्ट कराव्या लागतात आणि काही गोष्टींवर आपल्याला फोकस करावा लागतो. तर ह्या गोष्टी आम्ही ज्या अनुभवातून शिकलो आहोत आणि त्या गोष्टी आम्हाला तुम्हाला शेअर करणार आहोत या बॅचमधून. त्याचा फायदा तुम्हाला होईल. कारण ह्या परीक्षांमध्ये सिलॅबस म्हणा किंवा तुम्ही ज्याचं वाचन करता, जास्त महासागर रूपी कंटेंट आहे, की ते वाचताना तुम्ही थकून जाता आणि त्याच्यातून नक्की काय वाचायचं आहे, टार्गेट करायचं आहे, कशाचं रिव्हिजन झालं पाहिजे, कोणतं कंटेंट निग्लेक्ट करावं लागतं, अव्हॉइड करावं लागतं. खूप महत्त्वाचं आहे. कारण हे जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत आपल्याला अभ्यास होत नाही आणि आपण सर्व गोष्टी वाचत राहतो. रिव्हिजन होत नाही आणि अशा वेळेस मग आपल्याला अल्टिमेट किंवा अपयश आपल्या पदरी पडतं. तर अशा गोष्टी आपण करून एक 2-3 महिन्याचा टार्गेटेड अप्रोच ठेवून आपण ह्या उपक्रमाची सुरुवात करणार आहोत. याच्यात ते आम्ही जो सिलेक्टेड कॅन्डिडेट आहोत, ते तुम्हाला आमच्या अनुभवातून ज्या गोष्टी आम्हाला कळालेल्या आहेत, ज्यापर्यंत न्यायला खूप उपयोगी पडतील, अशा गोष्टी शेअर करणार आहोत. ॲट द सेम टाईम तुम्हाला टेस्ट आहेत आणि काही ॲनालिसिस इव्हॅल्युएशन आहे. डेली तुमच्यानी या बॅचमधून होईल असं सरांनी या उपक्रमाबद्दल मला आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. तर मी माझं इंट्रोडक्शन तुम्हाला दिलेलं आहे. मी कुठच्या बॅचचा आहे. सरांचं इंट्रोडक्शन मी सांगितलेलं आहे. मे बी अजून एखादा संवाद तुम्हाला विपिन सरांसोबत सुद्धा होईल किंवा अजून कोणी अधिकारी आमच्या संपर्कातले त्यांच्याशी आम्ही एखादा संवाद सत्र ठेवू. पण महत्त्वाचं असं आहे की ह्या 2-3 महिन्यामध्ये काय स्ट्रॅटेजी केली पाहिजे, त्याच्यावरती फोकस्ड असणं आवश्यक आहे. तर हे थोडं प्रिलिमिनरी मला बोलायचं होतं. ठीक आहे? सगळ्यांना आवाज येतोय क्लिअर? राईट सर? निखिल सर मला तुम्ही सांगा आवाज येतोय का? नाही आवाज ते सर तसंच राहील तुमचा म्हणजे. येतोय सर. आवाज आवाज येतोय, पण थोडासा मध्ये मध्ये कट होतो. आय गेस नेटवर्क इश्यू येतो. माईकचा इश्यू नाहीये, पण नेटवर्क थोडा इश्यू आहे. गेस माझ्याकडचा इश्यू आहे का? अजय सर तुम्हाला क्लिअर येतोय? सर आवाज तर येतोय, पण मध्ये मध्ये थोडासा ब्रेक होतोय, स्लाइट ब्रेक होतोय. स्लाइट ब्रेक होतोय एकदम. ओके ओके. ठीक. एक मी 2 द्या, मी ॲडजस्ट करतो. एक 2 मिनिटात आपल्या सर्वांना रवींद्र माने सर जॉईन होतील. तर एक 2 मिनिटं थांबण्याची विनंती करतो मी सर्वांना. सर येतोय आवाज माझा? मी पण हो हो, डिस्कनेक्ट झालो होतो चुकून. येतोय. नाही ओके नाही, ओके येतोय. ओके. ओके. रवींद्र सर डिस्कनेक्ट झालेत का? येतील ते, परत जॉईन होतील. आलेत ओके बहुतेक ओके ते, ओके परत जॉईन होतील ते. ओके ओके ओके. तुम्ही आपल्या ग्रुपवर असाल तर तुम्हाला मी एक पोस्ट एक 5-10 मिनिटापूर्वी शेअर केली होती. जोपर्यंत रवींद्र सर येतील तोपर्यंत तुम्हाला एक आनंदाची बातमीच म्हणू आपण त्याला. आज आयोगाची बैठक होती. पुढचे जे एक्झामचे आयोजित कार्यक्रम आहेत त्याबद्दल. तर 12 सप्टेंबरला आपली प्रिलिम होण्याची शक्यता आहे, कंबाईन प्रिलिम. तर एक गुड न्यूजच म्हणावी लागेल त्याला. तर अभ्यास, आय होप तुमचा अभ्यास सुरू आहे आणि अजून जोरात अभ्यासाला लागा, असं माझं म्हणणं आहे. असं माझं तुम्हाला विनंती राहील की 12 सप्टेंबर म्हणजे एक 60-70 दिवसाचा कालावधी बाकी आहे आता. टू बी प्रिसाईज म्हटलं तर 72 दिवस आहेत. तर आपण ज्या एक्झामची मागचे 2 वर्ष आले वाट बघवतो, ती ही ऑफिशियल अनाऊन्समेंट नाही आहे आयोगाची, पण एक टेंटेटिव्ह डेट समजली आहे. त्या 2-3 दिवसात त्याबाबत घोषणा करेलच. आणि तेच तुम्हाला सांगायचं होतं की शक्यता आहे 12 सप्टेंबर.
ऑफिशियल आयोगाकडून ही डेट आलेली नाही. फक्त एक एक माहिती आली आहे की 12 सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. 12-13 सप्टेंबरला. ठीक आहे. एवढं मला सांगायचं होतं. मला वाटतं ओके रवींद्र सर. सर रिजॉईन झालेत. तर सर प्लीज कंटिन्यू करा तुम्ही. ओके सर. आवाज येतोय का माझा आता? क्लिअर तर करा. हां, आता येतोय, क्लिअर येतोय. हो, येतोय ते. ओके काही सर. मुलांना आय प्रश्न विचारायचे आहेत, असू शकतील. कारण एक जणाला विचारायचं आहे. तर आपण ते सेशन सर्वात शेवटी ठेवू सर. ठीक आहे? हां, हो, हो. बरोबर, ज्यांना बरोबर. क्वेशन तुम्ही विचारायचे सुरू आहेत ते करा सर. सेक्शन आपण शेवटी ठेवू. राईट सर. आता मी तुम्हाला जनरली प्रिलिमिनरी माहिती दिलेली तुम्हाला. तर आता आपण थोडंसं पुढे जाऊया. थोडंसं इश्यूमुळे आपण थोडासा खंड पडला. पुढचं असं टॉपिक आहे ज्याच्या संदर्भात आपण बोलायचं तर करंट सिनारिओ. करंट सिनारिओ बद्दल तर तुम्ही बोललात. आत्ताच नुकतंच सरांनी एक्झामच्या डेट थोडंसं भाकीत केलेलं आहे. पण ते ऑफिशियली ते जेव्हा येईल तेव्हा आपण ते जाहीर करणारच आहोत. पण आपण कन्सिडर करूया की सपोज 12 सप्टेंबर जर असेल तर आपल्याकडे जवळपास 6 दिवसांचा कालावधी असेल. जर 12 जुलैपासून आपण कन्सिडर केलं तर. मुद्दा असा आहे की गेल्या काही दिवसांपासून किंवा जवळपास 1-1.5 वर्षापासून तुमची एक्झाम झालेली नाहीये. याचं कारण सगळ्यांनाच ज्ञात आहे. ते म्हणजे कोविड-19 आणि इतर काही इश्यूज आहेत ज्याच्यामध्ये रिझर्व्हेशन सारखा इश्यू आहे. अ, ह्या गोष्टींचा जर विचार केला तर ती येणारी जी परीक्षा आहे ती तुम्ही खूप जास्त फोकस्ड असला पाहिजे. पण 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये एक्झाम झालेली नाहीये आणि एक्झाम न झाल्यामुळे मुलांचं जी मानसिकता आहे ती नकारात्मक झालेली आहे. तर त्या मानसिकतेतून ओव्हरकम किंवा त्या मानसिकतेतून बाहेर येऊन मग तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या हँडल करायच्या आहेत. तर याच्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या तर आपण बोलणारच आहोत. पण जरा करंट सिनारिओ आणि ह्या कोविड-19च्या प्रभावामुळे जी नकारात्मकता निर्माण झालेली होती, तिच्यातून बाहेर हे जे 2 महिने आहेत ते व्यवस्थित फोकस्ड करून तुम्हाला जी येणारी तिच्यामध्ये यश मिळवून देण्यासाठी आपण काही हातभार लावण्याचा प्रयत्न करू या बॅचच्या माध्यमातून. हा तर करंट सिनारिओ याच्यावर जास्त न बोललेलंच बरं. आपला महत्त्वाचा मुद्दा आहे ती म्हणजे एक्झाम कशी पास व्हायची. तर त्यासाठी आपण बोलू. सगळ्यात महत्त्वाचं आता बोलायचं झालं तर आपल्याकडे 2 प्रकारचे विद्यार्थी आहेत. जे विद्यार्थी आहेत आपण म्हणू किंवा त्यांना म्हणूया अनुभवी विद्यार्थी आहेत. ऑलरेडी 1 किंवा 2 किंवा अनेक परीक्षा दिलेल्या आहेत त्यांनी आणि अनफॉर्च्युनेटली जे 2020 वर्ष आहे ते सगळ्यांसाठीच आपल्याला दुर्दैवाचं आणि त्याच्यामुळे ते परीक्षा देऊ शकलेले नाहीयेत. परंतु त्यांचा बऱ्यापैकी आहे. हा झाला एक कॅटेगरी वर्ग. दुसरा कॅटेगरी वर्ग आहे तो म्हणजे नवीन विद्यार्थ्यांचा. त्यांचं असं आहे की मे बी गेल्या वर्षी सुरुवात केली आणि अनफॉर्च्युनेटली एक्झाम नाहीयेत. सो त्यांचा अभ्यास काही प्रमाणात झालाय. काही अजून तळ्यात मळ्यात म्हणजे त्यांना अभ्यास कसा करायचा किंवा करू की नको. सुरुवातच इतकी दुर्दैवी झाली आहे की एक्झाम होत नाहीये आणि त्याच्यामुळे जो नकारात्मक परिणाम झालाय विद्यार्थ्यांवरती की विचारतात की सर मग तयारी करू की नको की जॉब करू असे काही विद्यार्थी विविध स्थितीत. सो विविध प्रकारचे जे विद्यार्थ्यांचे आहे सगळ्यांसाठीच एक म्हणजे फॉर्च्युनेटली आपल्याला एक्झाम भाकीत होणार आहे 1-2 महिन्यात आणि तुम्ही फक्त याची डेट प्रेडिक्ट करण्यात वेळ न घालवता जे आपल्या हातात 2 ते 3 महिने आहेत त्याचा प्रॉपर यूज करा. प्रिसाईज अभ्यास केल्यानंतर नक्कीच तुम्हाला ती प्रिलिम देता येईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट येईल. कारण ह्या परीक्षेत अभ्यासाबरोबर आत्मविश्वास खूप महत्त्वाचा असतो. नकारात्मकता तुमची जायला हवी आणि ती नकारात्मकता गेल्यानंतरच तुम्हाला पुढील अभ्यासाला व्यवस्थित येईल. सो त्याच्यासाठी पण आपण ह्या बॅचचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. आता गोष्टी बोलून झाल्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बरेच विद्यार्थी विचारतात की सर अप्रोच कसा ठेवायचा? तर अप्रोचसाठी मी जनरली एक त्रिसूत्री सांगतो सगळीकडे. मे बी सगळेच निवड झालेले विद्यार्थी किंवा जे उमेदवार त्याला सहमती दाखवतील. कारण सगळेच त्यामधून गेलेले आहेत. तर त्रिसूत्री अशी आहे, त्रिसूत्री म्हणजे मी काही कुठचं नवीन असं जावई शोध नाही लावला याच्यामध्ये. पण ती त्रिसूत्री तुम्हाला कामाला येईल. त्यामध्ये पहिला जो फॅक्टर आहे तो म्हणजे सिलॅबस जो अतिशय महत्त्वाची आहे. सिलॅबस शिवाय अभ्यासाची सुरुवातच होऊ शकत नाही.
त्यामुळे सिलेबस हा तुमच्याकडे पाहिजे. तर कंबाईंड प्रिलिमचाच असायला पाहिजे असं नाही, तुमच्याकडे सिलेबस असायला पाहिजेत आणि ते सुद्धा प्रिंट फॉर्मॅटमध्येच. PDF किंवा या फॉर्मॅटमध्ये नको, पील फॉर्मॅटमध्येच असावेत. सगळ्यात पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे, मटेरियल कुठचं वाचायचं. हे नक्कीच आपण बुकलिस्टच्या माध्यमातून देतोच. त्याच्यात काही दुमत आणि थोडंसं व्हॅरी करतं मटेरियल प्रत्येक उमेदवार, पण काही मटेरियल कॉमन असतं ते आपण तुम्हाला सांगूच. ओके. त्याच्यानंतर तिसरा जो फॅक्टर आहे जो तुमच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करेल तो म्हणजे क्वेश्चन किंवा आपण त्याला PYQs म्हणूया, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. त्यांचं सॉल्व करून झाल्यानंतर तुम्हाला ॲडिशनल जर गरज असेल, अजून जास्त सोडवायचे असतील प्रश्न, तर कुठच्या क्लासेसचे आदर्श प्रश्नपत्रिका म्हणा किंवा आदर्श प्रश्नपत्रिकांचा संच. सो आपल्याला ही त्रिसूत्री अवलंबायची आहे. ह्याच्यातूनच तुम्हाला जायचंय. जे अगोदरपासून अभ्यास करतायत विद्यार्थी त्यांना बऱ्यापैकी ह्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत आणि या त्रिसूत्रीचा अवलंब प्रॉपर झाला पाहिजे, फक्त चालणार नाही. पॅटर्न जर बघा तुम्ही एक्झामचा आपल्या कंबाईंड प्रिलिमच्या, तर कंबाईंड प्रिलिम ही परीक्षा रादर राज्यसेवा पूर्व परीक्षेपेक्षा खूप TDS म्हणा किंवा तुमचं कस जाणून घेणारी वाटते मला. कारण राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जो पेपर असतो त्याच्यामध्ये तुम्हाला 2 तास 100 क्वेश्चन सोडवायचे असतात आणि त्याच्यामध्ये बुद्धिमापन, रिझनिंग, मेंटल ॲबिलिटीचे क्वेश्चन्स नसतात. तुम्हाला खूप पुरेसा वेळ मिळतो आणि त्यामुळे ते सोपं असतं. तुम्ही ह्या परीक्षेची जर तुलना केली तर परीक्षा तितकी कस जाणणारी का आहे? कारण आहे, ठीक आहे, 60 मिनिटं आहे तुमच्याकडे आणि त्याच्यामध्ये प्रश्न सोडवायचे आहेत आणि प्रत्येकी 1 मार्क आहे. त्यामुळे कसं आहे की तुम्हाला इथे टाइम मॅनेजमेंट हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना अभ्यास झालेला असतो. आमच्या संपर्कातले बरेचसे असे उमेदवार आहेत की जे अभ्यास झालेला आहे पण परीक्षा पास होत नाहीयेत. याचं मुख्य कारण असतं टाइम मॅनेजमेंट आणि दुसरं कारण असतं टाइम मॅनेजमेंट झालं तर कॉन्फिडन्स आवश्यक असते, ती त्यांना लॅक करत. तर आपण इथे दोन्ही गोष्टींचा महत्त्वाचा आवाका समजून घेणार आहे ह्यामधून. एक म्हणजे टाइम मॅनेजमेंट कसं करू शकतो आपण आणि दुसरं म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट करणारे कोणते फॅक्टर आहेत जे तुम्हाला परीक्षेमध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतील. सो याच्यामध्ये 100 क्वेश्चन आणि 1 तास हीच एक आहे. तुम्ही हा जर अडथळा पार केला तर तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होतील आणि ह्या गोष्टी जर क्लिअर झाल्या तर पास होणं तितकं अवघड नाही. त्यानंतर आता 1 तासाचं जर आपण बघितलं, 100 क्वेश्चन आहेत, 1 तास आहे आणि जनरली आपल्याला असं सांगितलं जातं किंवा आपण जनरली जर प्रिव्हियस इयरचे कट ऑफ्स पाहिले तर एक अंदाज येतो की 50 या दरम्यान हे जे अंक आहेत या दरम्यानच तुम्हाला कट ऑफ लागत आहे. आता थोडंसं कॅटेगरी वाईज ते व्हॅरी करतं, मेल वाईज, पण आपण एक जनरल पकडून चालू की या दरम्यान कट ऑफ लागते. म्हणून जसं सरांनी सांगितलं की मग आपण टार्गेट ठेवूया की विच इज 60+. तर 60+ टार्गेट ठेवूया आणि त्या पद्धतीने आपण वर्क करू जेणेकरून मुलांना 60+ मार्क मिळवून पण त्यांना कसा हातभार लावता येईल ते पाहिलं जाईल. सो 60+ टार्गेट आपण ठेवलं तर नक्कीच आपण कुठेतरी या दरम्यान या रेंज पण येऊ आणि प्रिलिम पास होऊन जाऊ आपण, ठीक आहे. सो 60+ टार्गेट किंवा तसं ते नाव आपण त्या कारणाने ठेवलेलं आहे. आता एक लक्षात घ्या, 100 क्वेश्चन 60+ मार्क मिळवणं हे तितकंही सोपं नाहीये. म्हणजे आपल्याला बोलायला जरी इझी वाटतंय ते 60+ तरी ते तितकं इझी नाही, कारण आम्ही त्या फेज मधून गेलेलो आहोत. 60+ मार्क मिळवणं तितकं इझी नाहीये, पण प्रॉपर जर आपण गायडन्सनी अभ्यास केला, प्रॉपर फोकस्ड अभ्यास केला तर आपल्याला नक्कीच तेवढे मार्क किंवा त्याच्यापेक्षा आजूबाजूला असणारे मार्क मिळू शकतात आणि आपण नक्कीच त्या 3 पदांपैकी म्हणजे PSI, STI, AO 3 पदांपैकी आपण 60च्या आसपास मार्क मिळाले तर आय गेस ऑलमोस्ट सगळ्याच्या प्रिलिम आपण क्वालिफाय होऊ. व्हॅरी करतं त्या वर्षीच्या कट ऑफशी, पण 60+ मार्क किंवा त्याच्या आजूबाजूचे मार्क हे नक्कीच चांगल्या प्रतीचे मार्क आहेत. आपण पास व्हायला नक्कीच त्याचा हातभार. त्यामुळे हे मार्क मी तुम्हाला जनरल मेल कॅन्डिडेटच्या हिशोबाने सांगतोय.
आपापले कॅटेगरी वाईज किंवा मेल फिमेल कॅटेगरी वाईज ते देतील. त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने बघू शकता. पण मला असं वाटतं की तुम्ही 6+ हेच टार्गेट ठेवावं, जेणेकरून तुम्हाला सगळ्यांच्याच पास होता येईल. ठीक आहे. आता मी त्या खोलात नाही जाणार आहे की कसं प्रिलिम्सचं कट ऑफ लागतं किंवा काय. ते नंतर आपण बघू. पण 60+ आपल्याला मार्क मिळवायचे तेवढंच आपल्या डोक्यात आहे. ठीक आहे. आता ठीक आहे, आपण चंग बांधला की 60+ मार्क मिळवायचेत. कसे मिळवायचे? आता हे खूप ट्रबल आहे. तर याच्यामध्ये कसं होऊ शकतो? तर याच्यासाठीच आपण ही बॅच केली आहे. तर त्याच्यामध्ये आपण कसं जाऊ शकतो? तर सगळ्यात पहिले प्रायोरिटीज एरिया आपण डिफाईन करणार आहोत. प्रायोरिटीज एरिया म्हणजे काय? तर आपलं प्राथमिकता कुठल्या विषयांना? जनरली आपल्याला प्रिलिममध्ये एक 7 विषय विचारले जातात. ठीक आहे, 7 विषय. त्या 7 विषयांमध्ये 6 विषय जे आहेत, बघा नोट करा. 7 विषयांपैकी 6 विषय जे आहेत, त्या विषयांचं वेटेज प्रत्येकी 15 मार्कांचं आहे. तर 7 पैकी 6 विषयांचं वेटेज 15 असल्यामुळे ते तुमचे 90 मार्क कव्हर झाले. ठीक आहे. आणि 10 राहिलेले जे मार्क आहेत, ठीक आहे, तर ते तुमचे एका विशिष्ट विषयाला दिलेले आहेत. ज्याचं नाव आहे राज्यव्यवस्था किंवा पॉलिटी असं आपण त्याला म्हणतो किंवा इंडियन पॉलिटी. तर ओव्हरऑल तुमचा 100 मार्काचा पेपर अशा पद्धतीने डिवाइड केलेला आहे. आता पाठचे काही वर्ष जर बघितले आपण, तर आपल्याला एक की हा जो पॅटर्न आहे तो रिजिड आहे. याच्यात अजिबात फेरफार झाला नाहीये. राज्यसेवा प्रीचा पेपर जर आपण बघितला तर आपल्याला असं दिसतं की चे मार्क व्हॅरी होतात. पण या बाबतीमध्ये कंबाईंड पूर्व परीक्षा किंवा PSI STI ASO ची पूर्व परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे पॅटर्न मी सांगितलाय तो रिजिड आहे, तो अजिबात बदलत नाही. त्यामुळे 6 विषय 15 क्वेश्चन येतात आणि पॉलिटी जो विषय आहे त्याला 10 क्वेश्चन येतात. हे फिक्स आहे. त्यामुळे तुम्हाला करायला एक दिशा चांगली मिळाली आहे. त्याच्यावर क्वेश्चन किती येतात हे आपण डिफाईन झालं आपल्याकडून. ठीक आहे. आता मुख्य नक्की याच्यातल्या कुठल्या विषयांना आपण फोकस करू शकतो आणि कुठल्या विषयांना टार्गेट केलं तर आपल्याला त्याच्यातून आउटपुट चांगलं. ठीक आहे. सो त्यासाठीच आपण इथे जमलेलो आहोत. तर आपण याच्यामध्ये मी नेहमीच सांगतो, मे बी काही तरी किंवा इतर जे निवडलेले उमेदवार आहेत ते सहमत होतील याच्याशी. तर महाराष्ट्रातल्या ऑलमोस्ट सगळ्याच विद्यार्थ्यांची जे तयारी करतायत आणि जे निवड झालेली आहे पदांवर, त्यांचं असं म्हणणं असतं की भारतीय राज्यव्यवस्था हा विषय नक्कीच त्यांचा प्रायोरिटी नंबर 1 असतो आणि असलाच पाहिजे. कारण हा विषय समजायला सोपा आहे. ठीक आहे. समजायला सोपा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याची मर्यादा आहे. मर्यादा का? कारण आपण याच्यामध्ये भारतीय राज्यघटना ज्याच्यावरती आपला पूर्ण भारताचा राज्यकारभार होतो, ती राज्यघटना आपण याच्यात अभ्यासतो आणि राज्यघटना अभ्यासणं तितकं सोपं नाहीये. कारण घटनाकार जे होते त्यांनाच 3 वर्ष बनवायला लागलेली ऑलमोस्ट. तर आपल्याला वाचायला किती वेळ आहे? त्यामुळे आपलं टार्गेट असं असतं की ह्याला कसं आपल्याला सोप्या भाषेत समजून घेता येईल आणि तोच प्रयत्न आपण करणार आहोत. सो पॉलिटी किंवा भारतीय राज्यव्यवस्था ह्याचा अभ्यास करणं आपल्याला सोपं का जाणार? कारण आपल्याला महत्त्वाचं म्हणजे याच्यात मर्यादा आखून दिली आहे. जे एक्झामिनर जे आहेत किंवा पेपर सेटर जे आहेत त्यांच्याकडं मर्यादा काय आहे? तर त्यांना एवढ्याच कंटेंट मधून आणि एवढंच कंटेंट म्हणजे कुठचं? तर भारतीय राज्यव्यवस्था किंवा राज्यघटना. तर त्याच्यातूनच त्यांना ते विचारायचं आहे. त्यामुळे त्यांना एक क्वेश्चन आहे. त्याच गोष्टी त्यांना विचारायच्या आहेत. त्यामुळे आपल्याला ते 10 अंक मिळवणं सोपं आहे. जर आपण ते प्रॉपर स्ट्रॅटेजी केली तर. ठीक आहे. सो हे 10 क्वेश्चन वरती आपण खूप जास्त भर देणार आहोत. कारण त्या 10 मधले आपल्याला ऑलमोस्ट सगळेच आले पाहिजेत. ठीक आहे. ऑलमोस्ट म्हणतोय. ऑलमोस्ट सगळे आले पाहिजेत. त्याला मी प्रायोरिटी नंबर 1 सांगेन तुम्हाला. पुढच्या जेव्हा लेक्चर सुरू होतील तेव्हा आपण याच्यावरती कसं वर्क करायचं हे इन डिटेल बघेल. कारण आता मला त्यांनी वेळेचं कन्स्ट्रेन आहे. मला त्याच्यात जेवढं मी ठरवलंय तेवढं मला बोलायचंय. त्यामुळे मी प्रायोरिटीज एरिया तुम्हाला इन सांगतोय की कसं असू शकतं. त्याच्यानंतर मी तो विषय म्हणजे आणि मला वाटतंय निखिल सर पण सहमत असतील, इतर सर पण सहमत असतील. ते म्हणजे जिओग्राफी. आता जिओग्राफी हा जो विषय आहे हा तुम्हाला खूप प्रॉडक्टिव्ह आहे. प्रॉडक्टिव्ह आहे म्हणजे त्याच्यात तुम्ही जितकं इनपुट द्याल, ठीक आहे, तेवढंच आउटपुट तुम्हाला मिळू शकतं. तसं पॉलिटीचं आहे. तर जिओग्राफीचं परत मी तुम्हाला डिफाईन करतो की का तसं आहे. तुम्हाला हे कळलं पाहिजे की का तसं आहे. कारण जिओग्राफी हा विषय सुद्धा स्टॅटिक आहे. स्टॅटिक म्हणजे तो बदलणारा नाहीये. ठीक आहे. काही जर अपवाद वगळले तर जिओग्राफीमध्ये आपल्याला बदल नाही. त्याच गोष्टी वाचायच्या आहेत. त्याच्यामुळे जिओग्राफी जर व्यवस्थित प्लॅन केलं तर तुम्हाला 15 पैकी 12+ मार्क मिळवून द्यायला आपण हातभार लावू शकतो.
त्यामुळे आउट ऑफ क्वेश्चनचं सांगतच नाहीये. मी तुम्हाला असं म्हणतोय की प्लस मार्क, त्यामुळे 10 ते 12 प्लस मार्क मिळवणं हा नक्कीच स्कोर आहे जिओग्राफीमध्ये. त्यामुळे जिओग्राफीला आपण खूप जास्त चांगल्या पद्धतीने प्लॅन करणार आहोत, जेणेकरून आपल्याला 10 प्लस म्हणा किंवा 12 प्लस म्हणा, आपल्याला तिथे मार्क घ्यायचेच आहेत. पास व्हायचं चाललंय इथे. ठीक आहे, पास व्हायचे तर कशा गोष्टी कराव्या लागतील ते चाललेलं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी झाल्या तर जिओग्राफीमध्ये आपल्याला 12 प्लस किंवा 10 प्लस असे मार्क पास व्हायचं असेल तर 12 प्लस इज व्हेरी गुड स्कोर. पण 10 प्लस आला तरी आपण थोडंसं मॅनेज होऊ शकतो पास होण्यासाठी. तिसऱ्या नंबरचा विषय मी तुम्हाला सुचवेल, जे करंट अफेअर्स सुद्धा तुम्ही मार्क घेऊ शकता चांगल्या पद्धतीने. करंट अफेअरच्या गोष्टी सुद्धा सगळ्या पुस्तकांमध्ये स्टॅटिकच असतात. आपले भरमसाठ करंट अफेअरची वेगवेगळी पुस्तकं वाचत बसतात. कितीही वाचलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, करंट अफेअर्सचे मुद्दे तर ते 90% सेमच असणार आहे तुमच्या प्रत्येक बुकमध्ये. पण ज्यांनी ते बुक बनवले त्यांनी तेच न्यूजपेपर वाचलेत, ठीक आहे, ते की आणि त्याच्यामधूनच ती कात्रणं काढून किंवा त्या गोष्टी कट कॉपी पेस्ट ती पुस्तकं बनवलेली आहेत. अल्टिमेटली काय आहे, तुम्ही कुठचंही पुस्तक वाचलं तरी असं पुस्तक एखादं निवडा जे तुम्हाला फ्रुटफुल आहे, त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी मिळतात आहे आणि ते एकच पुस्तक तुम्ही सारखं सारखं वाचा. त्यामुळे करंट अफेअर हा एक विषय असा आहे की तिथे तुम्हाला खूप जास्त रट्टा मारावा लागतो. इथे कॉन्सेप्च्युअल गोष्ट नाहीये, हे तुम्हाला ॲक्सेप्ट करावंच लागेल. कारण करंट अफेअरमध्ये घटना घडून गेलेली आहे, त्याच्या फॅक्च्युअल गोष्टी आहेत, त्या आपल्याला आठवणीत आणायच्या आहेत किंवा रिमेंबर करायच्या. तर त्या गोष्टी असं तिथे काही कॉन्सेप्च्युअल गोष्ट नसते. त्यामुळे तुम्हाला तिथं रट्टा जितका जास्त स्ट्रॉंग मारणार आहात तितकं तुम्हाला जास्त मार्क येणार आहेत. सो हा विषय पण तुमच्या पाठांतरावरती आहे. तुम्ही जितकं पाठांतर कराल याचं, जितक्या जास्त वेळा ते मुद्दे वाचाल तेवढं मार्क येतो. त्यामुळे ह्या 3 मुद्द्यांना जर तुम्ही बघितलं तर आउटपुट रेशो खूप चांगला आहे. करंट अफेअर्स पण आम्ही आमच्या तयारीच्या खूप चांगल्या पद्धतीने टार्गेट केलेला आणि बऱ्याच वेळा आमच्या प्रिलिम्समध्ये आम्हाला 12 प्लस 11 प्लस असे मार्क आलेले. त्यामुळे हा विषय तुम्हाला पण फ्रुटफुल ठरू शकतो असं मला वाटतं. फक्त तुम्हाला काय वाचायचं आणि कसं वाचायचं हे आपण तुम्हाला येणाऱ्या लेक्चर्समध्ये सांगू. पण ते तुमचं टार्गेट लिस्टवरती आहे. त्यामुळे 1, 2, 3 अशी प्रायोरिटी माझी झालेली आहे. प्रायोरिटी नंबर 1 पॉलिटी, राज्यव्यवस्था. प्रायोरिटी नंबर 2 जिओग्राफी, ज्याला तुम्ही भूगोल म्हणताय, आणि प्रायोरिटी नंबर 3 ज्याला करंट अफेअर्स म्हणताय. ठीक आहे. सो आता खालच्या विषयांकडे येऊया. 4, 5, 6, 7 असे विषय मी का ठेवलेत? कारण ह्या विषयांमध्ये कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी लागते आणि कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल तर ह्या विषयामध्ये पण तुम्हाला 10 प्लस मार्क आहे. आय रिपीट, ह्या विषयांमध्ये तुम्हाला 10 प्लस मार्क घेणं सोपं आहे, प्रोव्हायडेड तुमची कॉन्सेप्ट क्लॅरिटी किंवा संकल्पनांचं जे काही समज आहे ती चांगली असेल तर नक्की मार्क घेऊ शकता. सेकंड, हे विषय मी खाली ठेवलेत प्रायोरिटीमध्ये कारण हे विषय व्हॅरी करतात एखाद्या बॅकग्राऊंड कुठचे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या उमेदवाराचं बॅकग्राऊंड जर कॉमन तर तो इकॉनॉमिक्समध्ये बऱ्यापैकी हातखंडा त्याचा असतो कारण त्याने ग्रॅज्युएशनच्या वर्षांमध्ये ह्याचा अभ्यास केलेला असतो. सायन्स बॅकग्राऊंडचा जो विद्यार्थी आहे, ज्याने BSc केले, MSc केले, इतर काही गोष्टींचा सायन्स या विषयाशी रिलेशन आहे, त्याला जनरल सायन्स या विषयातले बऱ्यापैकी माहिती असतात, त्यामुळे त्याला तो थोडासा इझी वाटतो. हा विषय सुद्धा आहे ज्याला मी प्रायोरिटी लिस्ट टाकलेला आहे. त्याचं कारण मी सांगणारच आहे तुम्हाला थोड्याच वेळात. हा विषय पण बऱ्याच लोकांना BA किंवा BCom या वर्षांदरम्यान त्यांना असतो, त्यामुळे त्या विषयामध्ये पण त्यांचा हातखंडा असतो. पण ओव्हरऑल जर बघितलं तुम्ही ह्या विषयांमध्ये एक सर्टन मार्कचं टार्गेट ठेव 10 प्लस तर तुम्हाला हे विषय सोपे वाटू शकतात. प्रोव्हायडेड एखाद्या विषयामध्ये जर तुम्हाला थोडंसं वीक असेल तर त्याचे जे मार्क आहेत ते तुम्ही दुसऱ्या विषयात कॉम्पेन्सेट करा. पण ओव्हरऑल ह्या विषयांचं तुम्हाला 10 किंवा 10 प्लस असं टार्गेट पाहिजे. मध्ये तुम्हाला हिस्ट्रीमध्ये थोडंसं वर खाली होऊ शकतं. हिस्ट्रीचं पण मी बऱ्यापैकी इव्हॅल्युएशन किंवा ॲनालिसिस केलेलं आहे. बऱ्याच वेळा मला असं ऐकायला मिळतं की सर हिस्ट्री आउटपुटच देत नाही. मला वाटतं की ते थोडं रॉंग आहे. ते हिस्ट्रीचं थोडंसं काय म्हणतात इनफेमस झालेलं आहे हिस्ट्री किंवा त्याला कुप्रसिद्ध करून टाकलेलं आहे की हिस्ट्रीमध्ये वाचून पण मार्क येत नाहीत, विच इज थोडंसं परसेप्शन झालेलं आहे. नक्कीच असं म्हणू शकतो की त्यांच्या तुलनेत हिस्ट्री अनप्रोडक्टिव्ह आहे का? तर हो, पण नाही की त्याला तुम्ही पूर्णच सोडावं. हिस्ट्रीमध्ये आपण असं करणार आहोत त्याला
10 क्वेश्चन पर्यंत तरी अचीव करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे खूप जास्त चांगला तो स्कोर आहे हिस्ट्रीमध्ये. जर 15 क्वेश्चन पैकी तुमचे 10 जरी येत असतील तर. ठीक आहे. त्यामुळे हिस्ट्रीला पण आपण खूप जास्त प्रिसाइज, खूप जास्त टार्गेटेड ज्या पद्धतीने आमचं एनालिसिस आहे त्या पद्धतीने आपण त्याला फोकस्ड करू आणि तिथे पण चांगले मार्क आणण्याचा प्रयत्न करू. जनरल सायन्स याच्यावरती पण खूप चांगलं आपण बोलू. इतर अधिकारी आहेत किंवा मी स्वतः आहे किंवा इतर आपण जॉईन करण्याचा प्रयत्न करू. त्यांच्याकडून आपण ह्या गोष्टी समजून घेऊ. इकॉनॉमिक्स सुद्धा असं आहे की बघा, इकॉनॉमिक्समध्ये मी आत्ताच सांगून ठेवतो, एक गोष्ट लक्षात घ्या. इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला मार्क येणार नाहीत. काही मुलांचं फक्त इतकंच असतं की सर नंबर्स येतात का? हा क्वेश्चन खूप फ्रिक्वेंटली विचारला जातो. एक गोष्ट लक्षात घ्या, नंबर्स करणं तितकं महत्त्वाचं नाही. कोणते नंबर करायचे सांगितलं जाईल. नंबर्स करायला आपण काय आरबीआयचे गव्हर्नर होणार नाहीये किंवा फायनान्स मिनिस्टर होणार नाहीये आपण. त्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका. काही विशिष्ट असे मुद्दे असतात, विशिष्ट अशा संकल्पना असतात ज्या आयोगाला तुमच्याकडून अपेक्षित असतात आणि त्या गोष्टी जर क्लिअर असतील तर इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा मार्क येतात. आणि कुठले टॉपिक करायचे आणि काय गोष्टी करायच्या त्या मी इथं डिटेल नाही होते कारण मला वेळ नाहीये तितका याच्यात. त्यामुळे आपण ते येणाऱ्या मध्ये बोलू. पण इकॉनॉमिक्स सुद्धा फ्रुटफुल सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये प्लस मार्क घेणं सोपं आहे. जनरल सायन्स जे सायन्स विद्यार्थी त्यांना थोडंसं अवघड जाऊ शकतं. पण त्यांना पण आपण एक 10 मार्कांपर्यंत किंवा 10 क्वेश्चनच्या किंवा 10 प्लस क्वेश्चन पर्यंत आणण्याचा प्रयत्न करू ना. तर जनरल सायन्समध्ये पण बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण इझिली अचीव करू शकतो. सो ओव्हरऑल बघितलं तर असे 6 विषय आपण बघितलेत हायरार्कीनुसार. तुम्ही त्याचं नोट डाऊन केलं असेल तर चांगली बाब आहे. नसेल केलं तरी काय तुमच्या ब्रेनमध्ये असेल ते. शेवटचा विषय तो म्हणजे रिझनिंग. जे बऱ्याच लोकांना सतत मला याच्यावरती क्वेश्चन विचारतात की सर रिझनिंगचं कुठून करायचं? सगळ्यांची पुस्तकं आम्हाला माहिती आहेत. पण रिझनिंगचं कसं काय करू शकतो आपण? राईट. सो रिझनिंगचं कसं काय करू शकतो हे जेव्हा आपण विचारतो त्यावेळेस गोष्ट माझी कन्फर्म त्यांना सांगण्यात येते. ती म्हणजे रिझनिंगला प्रॉपर असं पुस्तक घेण्याची आवश्यकता पडणार नाही विशेषतः. जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितले तर. प्रिव्हियस इयर क्वेश्चन वरून आपल्याला असं दिसतं की रिझनिंग मध्ये 5 ते 6 क्वेश्चन अटेम्प्ट करणं, ठीक आहे, हे इझी असतं. ते प्रश्न जनरल असतात आणि सगळ्यांना येतात. सो त्याच्यावरती तुम्ही जर व्यवस्थित केलं तर 6-7 प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. फक्त 2 ते 4 प्रश्न जे दुसरे आहेत त्यांना तुम्ही अटेम्प्ट करण्यासाठी तुम्हाला इतर जास्त मेहनतीची आवश्यकता आहे. सो आपण 10 किंवा 10 प्लस त्या पद्धतीने आपण तयारीसाठी करणार आहोत. रिझनिंगसाठी आपण काय करायचे, कसं करायचे? बऱ्याच वेळा तुम्हाला बुक सांगितली जातील. सरांचं काय मत आहे याच्यावरती आपण नंतर नोंदवू. रिझनिंगला माझ्या मते तरी तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन नुसार स्ट्रॅटेजी केली तर तुमचा वेळ वाचेल. कारण आपल्याकडे आता खूप जास्त वेळ नाहीये. 2 आपल्याला जर तयारी करायची असेल तर आपल्याला नक्कीच इथे फोकस्ड राहिलं पाहिजे. सो आपण रिझनिंगचे काही मुद्दे तुम्हाला सांगू याच्यामध्ये किंवा कुठले टॉपिक करायचे सांगू. जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरती फोकस्ड अटेम्प्ट करता येईल आणि तुम्हाला तिथे सुद्धा 10 किंवा 10 प्लस असं मार्क घेता येईल. त्या 4 विषयांचं 10 प्लस म्हटलं किंवा 10 म्हणालो, 10 मार्क जरी म्हणालो तर आपले 40 मार्क इथे तयारी झाली आहे. आणि पुढचे जे वरचे जे प्रायोरिटी 3 मधले सांगितलेले पॉलिटी, जिओ आणि करंट अफेअर, आपण ऍटलिस्ट पॉलिटीमध्ये 8 मार्क आणि बाकीच्या 12 मार्क किंवा 11 जरी पकडले तरी 22 आणि 8 असे तुमचे 70 मार्कांची तयारी इथं होते. 70 मध्ये पण प्लस मायनस 5 जरी पकडलंय तरी पण अल्टिमेटली आपण जाऊ शकतोय. त्यामुळे ह्या गोष्टींची नोंद घ्या, या गोष्टींचं नोट करा की आपण 60 प्लस टार्गेट का ठेवले आणि जे की अचीव करण्यासारखं का आहे. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला एक ब्रीफ प्रायोरिटी सांगितलेत आणि तिथं कसं वर्क करायचं हे आपण सबसिक्वेंट येणाऱ्या मध्ये बघू. कारण एकाच लेक्चर मध्ये मला इतकं बोलता येणार नाहीये. त्याच्यानंतर आहे थोडंसं आपल्या बॅचेस बद्दल. ह्या मध्ये आपण कशा पद्धतीने जाणार आहे तर जे ऑलरेडी निवड झालेले उमेदवार आहेत ते त्यांचे जे एक्सपिरियन्सेस आहेत, अनुभव आहेत ते तुमच्याशी शेअर करतील. आणि दुसरी गोष्ट आमच्या डोक्यात सतत काय असतं की कोणत्या गोष्ट वाचायची आणि कोणती गोष्ट वाचायची नाही. कोणती गोष्ट वाचायची नाही हे खूप महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. वाचायच्या गोष्टी तर आपल्याला माहिती आहेत पण कोणती गोष्ट वाचायची नाही हे महत्वाचं आहे. कारण आपला जो सिलेबस आहे तो मी मगाशी सांगितला हा खूप मोठा महासागर आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्या ठिकाणी तुम्हाला मासे सापडणार आहेत हे कळणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर तुम्हाला मासे पकडणं खूप अवघड जातं. इथे मार्क मिळवणं खूप अवघड जातं. म्हणून मी बऱ्याच वेळा बोलतो की उत्तर 40 पर्यंत पोहोचू शकतो.
40 पर्यंत पोहोचणं, 35-40 पोहोचणं हे काही खूप जास्त अवघड टास्क नाहीये. पण नंतर जे 60 मार्कापर्यंत पोहोचण्याचा जो टप्पा आहे तो महत्त्वाचा आहे. तो पोहोचायला तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे. अर्थात ती फोकस, स्ट्रॅटेजी, टार्गेटेड एफर्ट्स असले पाहिजेत आणि त्याच्या पद्धतीनेच आपण वर्क करणार आहोत. सो आपल्या बॅचचं वैशिष्ट्य काय आहे त्यापैकी काही वैशिष्ट्य सांगू तुम्हाला. एक तर आपल्याकडे दिवस कमी आहेत. सो आपण 60 दिवस जर पकडून चाललो तर आपण त्या 60 दिवसामध्ये स्ट्रॅटेजी हा जो शब्द आहे, ठीक आहे, ती करता येईल ह्याच्यावरती जास्त भर असणार आहे रादर दॅन ट्रेडिशनल मेथड. आपली जी पारंपरिक पद्धत आहे ती आपण नॉर्मल बॅचेसमध्ये लावतो, पण या बॅचमध्ये आपण आपली स्ट्रॅटेजी वाली मेथड लावणार आहोत, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त आउटपुट कसं देता येईल. सेकंड आहे फोकस्ड एरिया. आपण खूप जास्त याच्यावरती भर देणार आहोत. फोकस्ड एरिया म्हणजे मी तुम्हाला जसं आत्ता सांगितलं, मी तिथे तुम्हाला फक्त विषय सांगितले, त्या विषयामध्ये आतमध्ये आपण कशा पद्धतीने अप्रोच ठेवायचे ते आपल्याला पाहायचंय. सो फोकस्ड एरिया. थर्ड फीचर आहे ते म्हणजे डेली वर्क. डेली वर्क मध्ये आपण काही टेस्ट इन्क्लूड केलेले आहेत. त्या टेस्टचं एक्सप्लेनेशन म्हणा, त्या टेस्टचं अनालिसिस म्हणा, तुमचं इव्हॅल्युएशन म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथे वर्क करणार आहे आणि ते डेली बेस. तर इथे थोडा वेळ तुम्हाला द्यावा लागेल. सो वेळ तयार राहा याच्यामध्ये. त्यानंतर इंटरॅक्शन आणि इव्हॅल्युएशन तुमच्याकडून. अर्थात इथे महत्त्वाचं म्हणजे इव्हॅल्युएशन आहे. फक्त एक्झाम देऊन चालत नाही. ती एक्झाम झाल्यानंतर आपण कुठे चुकतोय, आपल्या कुठल्या गोष्टी चुकतात आहे, कुठे आपल्याला वर्क गरजेचं आहे. सो ह्या गोष्टींचं इंट्रोस्पेक्शन म्हणू ते करणं गरजेचं आहे. सो आपण त्या फोकस्ड गोष्टी तुम्हाला वर्क केलं की तुम्ही पास होण्याच्या जवळ जाऊ शकता. सो ह्या गोष्टी आपण आणि बरेच इतर फीचर्स आहेत, पण हे काही आहेत जे मला आता सांगावेसे वाटले. तर ह्या गोष्टींमध्ये ओव्हरऑल तुम्हाला कळलं असेल की आपण काय विचार करून हे उपक्रम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो बाकीचे फीचर्स आणि बाकीच्या गोष्टी तर तुम्हाला त्या एक्झामच्या बॅचच्या सबसिक्वेंट लेक्चर्समध्ये कळतील. पण ओव्हरऑल मी तुम्हाला त्याचं पोटेन्शियल सांगितलं आहे बॅचचं. याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे विद्यार्थी भाग घेऊ शकतात. एक तर जुने विद्यार्थी, मला वाटतं जुन्या विद्यार्थ्यांना आवर्जून सांगायचे. काही विद्यार्थ्यांचं तुम्हाला हे सांगतो की बरेच विद्यार्थी असे असतात की सर आम्ही 2 वर्षापूर्वी बॅच केलेली आहे आणि आता आमचा अभ्यास पण असा माहीत आहे आम्हाला काय करायचंय. तर आम्ही ही बॅच जॉईन करू शकतो का? तर अर्थात करू. इथे तुमचं अभ्यास स्ट्रीमलाइंड होईल. म्हणजे तुम्ही जे वाचलंय ते प्रॉपर चॅनलाइज केलं जाईल आणि तुम्हाला त्याच एरियाजवरती व्यवस्थितरित्या फोकस करून तुम्हाला घाव घातले जातील आणि तशा पद्धतीने तुम्हाला मार्क मिळवण्याला हेल्प होईल. सो अर्थात एक्सपिरियन्स्ड असलेल्या विद्यार्थ्यांना ही बॅच फ्रुटफुल आहेच. न्यू विद्यार्थी विचारतील तर आम्ही लावू का ही बॅच किंवा आम्ही ही बॅच जॉईन करू शकतो का? तर तुम्ही न्यू विद्यार्थी किंवा नवीन विद्यार्थी सुद्धा ही बॅच जॉईन करू शकता. कारण नवीन म्हणजे तुम्ही आत्ता जस्ट स्टार्ट केले असं नाहीये. नवीन विद्यार्थी म्हणजे जे 2020च्या दुर्दैवी चक्रामध्ये आणि त्या विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करणं नक्कीच पॉसिबल आहे. कारण त्यांनी पाठच्या 1 वर्षामध्ये ज्या डिस्पर्स कॅटेगरीतल्या गोष्टी इकडं तिकडं हे वाच, ते वाच, अमुक पुस्तक वाच, तर त्या गोष्टींना तुम्हाला आता फक्त व्यवस्थित असेंबल करायचं आणि ह्या गोष्टी असेंबल करून तुम्हाला नक्कीच हे 2-3 महिन्यांचं फ्रुटफुलनेस करून तुम्हाला ही परीक्षा पास होता येईल. ठीक आहे. बघा 1.5 वर्षानंतर एक्झाम होतीये. त्यामुळे फक्त डेट विचारल्यात तुम्ही आत्तापर्यंत आम्हाला की सर कधी एक्झाम होणार? हा महत्त्वाचा प्रश्न मी पाठच्या 6 महिन्यात अनुभवतोय. तर एक्झाम कधी होणार? हा खूप परवलीचाच प्रश्न आहे. तर हा प्रश्न लवकरच त्याचा मार्गी लागेल आणि एक्झाम तुमची होईल. पण असं नको व्हायला की सतत विचारतात एक्झाम कधी होणार आणि एक्झाम झाल्यानंतर मार्क आलेत, तुम्ही क्वालिफाय होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला सुवर्ण संधी आहे. आवर्जून तुम्हाला ह्या गोष्टी मिळतात आहे, तर तुम्ही त्याचा फायदा घ्याल आणि येणाऱ्या बॅचेसमध्ये मग किंवा येणाऱ्या सबसिक्वेंट लेक्चर्समध्ये आपल्यावरती व्यवस्थितरित्या स्ट्रॅटेजिकली आपण बोलूच. ठीक आहे. त्यामुळे याच्यामध्ये कोणाला आता क्वेश्चन्स असतील तर त्यांनी मला हवे. मे बी निखिल सर तुम्हाला आता अनम्यूट करतील आणि मग 1 बाय 1 क्वेश्चन विचारू शकता इफ यू वॉन्ट. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद रवींद्र सर. 30 ते 40 मिनिटांमध्ये संपूर्ण प्रिलिमचा ब्लूप्रिंटच तुम्हाला दिली असं मला वाटतं. एक सोप्या भाषेत विषयावर त्यांनी एक
तीन चार मिनटं तुम्हाला मार्गदर्शन केलंय आणि खूपच फायदेशीर ठरेल असं मला वाटतंय. खूपच चांगल्या रीतीने त्यांनी सांगितलंय. आता रवींद्र सरांना किंवा बाकी जे पॅनल मेंबर्स पण आहे, कोणाला प्रश्न विचारायचे आहेत, तर त्यांनी त्यांचा माईक टॅप करावा. जो ब्लू कलरचा लोगो आहे त्याच्यावर टॅप करा. मी तुम्हाला परमिशन देईल. ठीक आहे बोलायची. तर 1 बाय 1 त्यांनी करा. मी त्यांना परमिशन देतो. हां रवी. हां बोला रवी. तुमचा काही प्रश्न आहे तर विचारू शकता तुम्ही. रवी डी. त्यांना मी बोलायची परमिशन दिली आहे. तुम्ही माईक ऑन करून तुमचा प्रश्न विचारू शकता. तुम्ही अनम्यूट वरती क्लिक करा. रवी अनम्यूट वरती क्लिक करा. हां अनम्यूट वरती क्लिक करा विद्यार्थ्यांना ते हँडल करता येत नाहीये. बरोबर बरोबर. तुम्हाला जर तुम्ही ग्रुपमध्ये पण मेसेज विचारू शकता, म्हणजे लिहून पण विचारू शकता. साईड बाय साईड तुम्हाला टाइप अनम्यूट. करून पाठवतो मेसेज मी. रवीजी बोला आपण. आय थिंक आपण बरोबर टॅप केलेलं होतं. तर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर हां पुढचे 2-3 मिनिटं देतो. अदरवाईज मग सेशन उद्या सेशन होईल. उद्या विपिन सर असतील. एक याच दरम्यान आपण एखादं सेशन मी टाइम त्याच्या वेळ असेल त्याच्यामध्ये मेन्शन करीन. सो कोणाला काही प्रश्न असतील तर विचारून घ्या. या आपल्या प्रोग्राम बद्दल कोणाला काही माहिती हवी असेल तर त्यांनी ग्रुपवरती पूर्ण शेड्यूल टाकलेलं आहे. त्याचं पीडीएफ टाकलेलं आहे. ते शेड्यूल एकदा बघून घ्यावं. ही आपण सध्या फक्त चर्चा करतो आहोत. बीएल सेशन 12 जुलै पासून सुरू होणार आहे असं आहे. सो कोणाला काही प्रश्न असतील तर आपण आता विचारून घ्या. नाहीतर आम्ही सेशन इथे थांबवतो. एक 2 ते 3 मिनिटं आपण ऍक्च्युली थांबूया. हॅलो हां बोला ना सर. सर, मी ऍक्च्युली मागची पण जॉईन केली होती. तर ते ऍक्च्युली सगळं लॉकडाऊन वगैरे मध्ये मी गावी गेलो होतो. तर माझा एक 6-7 महिन्याचा म्हणजे एक मोठा गॅप पडला होता. ठीक आहे. आणि अभ्यास पण म्हणजे जेवढा केलाय ना तेवढा आता म्हणजे पिकअप नाही त्याला म्हणजे आता. तर मग आता परत क्लासमध्ये येऊन करायला पाहिजे की घरी बसूनच रिव्हिजन चालू करू म्हणजे. ओके रवी, तुमचा प्रश्न जो आहे त्याला आपण जसं मी मगाशी तुम्हाला याचं ऑलरेडी आन्सर दिलेलं आहे की याच्यामध्ये 2 प्रकारचे जसे विद्यार्थी सांगितलेत मी अभ्यास करतेत. तर त्यामध्ये तुम्हाला आपण असं करू की न्यू कॅटेगरीमध्ये आपण तुम्हाला तुमचा फक्त गॅप पडलेला आहे आणि दुसरी गोष्ट ज्या गोष्टी लांबवलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला हे गॅप फेस करावं लागले आणि हा गॅप जो आहे तो नक्कीच तुम्हाला अभ्यासापासून दूर घेऊन. तर तुम्ही याच्यासाठी नक्की सरांशी बोला की बॅचचं कसं करायचंय. पण ह्या बॅचमध्ये तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल कारण तुमचा अभ्यास जो स्टॉप झालेला आहे किंवा थांबलेला आहे तर आपण त्याला नक्कीच चॅनलाइज करू जे अगोदर केलंय. आणि तुम्ही अभ्यास जर 2020 या वर्षी सुरू केला असेल तर नक्कीच तो थोडासा नवीन मधला अभ्यास आहे. तर त्याला नक्कीच शार्पनिंगची गरज आहे. तर आपण त्याला फोकस्ड किंवा टार्गेटेड करण्याचा प्रयत्न करू. तर तुम्ही याच्यासाठी अजय नंतर बोलून घ्या की काय करायचंय. तर ते तुम्हाला त्या सर्वात मार्गदर्शन करतील व्यवस्थितरित्या. ठीक आहे. चालेल. ठीक आहे. मला तसं कॉल करा रवीजी नंतर. पण लक्षात घ्या ही बॅच जी आपण सुरू करतोय याचा मुख्य फोकस अशा विद्यार्थ्यांवरती आहे ज्यांचं ऍटलीस्ट काहीतरी वाचन झालेलं आहे. हा आपण जनरली खूप नवीन विद्यार्थ्यांसाठी Yes. किंवा जो एकदम आत्ताशी सुरू करतो त्यांच्यासाठी नाहीये. याला आपण म्हणून एक थोडंसं पुश देतोय. जो 6-7 मार्काचा गॅप कमी पडतो तो पुश देण्यासाठी आपण हे उपक्रम सुरू केलेला आहे. सो नवीन विद्यार्थी आम्हाला एक्सपेक्ट पण नाहीये. ऍटलीस्ट एकदा वाचन झालेले विद्यार्थी सगळ्या विषयाचं त्याला माहितीये कुठे काय आहे. त्यांच्यासाठीच आपण हे सुरू करतो आहोत. ठीक ऍक्च्युली काय आहे. झालेलं फर्स्ट बॅच बरोबर सर चाललेली परत लॉकडाऊन झाल्यावरती ओके सर, याच्यावरती जरा 2 मिनिटं मी बोलतो. तर हा जो सरांनी मुद्दा मांडला त्याच्यावरती बोलतो मी. कारण बऱ्याच वेळा काय झालं सुरुवातीला बॅच सुरू झाल्या आणि त्याच्यानंतर परत ते बंद झालं. राज्य सरकारने जे निर्देश दिलेले त्याच्यानुसार ते फॉलो करण्यासाठी ते करावे लागलं. पण
महत्वाचा मुद्दा असा या बॅचमध्ये एकदम फ्रेश विद्यार्थी जॉईन होणं अपेक्षित. फ्रेश म्हणजे असे की ज्यांनी आत्ता कुठे 1-1.5 महिन्यापूर्वी केलाय, त्यांना सिलेबस सुद्धा माहिती नाहीये, असे विद्यार्थी अपेक्षित होणं नाहीये. कारण आम्हाला असे विद्यार्थी अपेक्षित आहेत मध्ये की ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी अभ्यास एक राऊंड तरी त्यांचा वाचनाचा झालेला आहे, त्या विद्यार्थ्यांना आम्ही फोकस अभ्यास कसा करायचा ते सांगू शकतो. कारण आम्ही असं कन्सिडर चालणार आहे की त्यांनी ऍटलिस्ट थोडं तरी काहीतरी बघितलेलं आहे, त्यांच्या काही ओळखीचं आहे. तर ज्यांनी ऑलरेडी बॅच केलेली आहे त्यांना पण बॅच फ्रुटफुल ठरू शकते. त्यामुळे जर त्यांना ते त्यांचे मार्क्स, काही विद्यार्थ्यांचं असं असतं, तुम्हाला एक्झाम्पल देतो, आमचेच काही मित्रांवरून मी सांगतो की त्यांना कसं होतं की ते 45 मार्कांपर्यंत पोहोचतात, ते 2-3 वर्ष झाले. किंवा काही विद्यार्थी आहेत की एखादी एक्झाम दिलेली असते पण त्यांना 40-45 ह्या रेंजमध्ये मार्क आलेले असतात. पण ते जे पुढचे मी मगाशी तुम्हाला 15-20 मार्क आहेत ते खूप महत्वाचे असतात, ते सगळ्यांना मिळत. त्यामुळे ते मार्क अचीव करणं, त्याच्यासाठी काही टार्गेटेड गोष्टी आवश्यक असतात, त्यावरती आपण जास्त फोकस्ड करणार आहोत. त्यामुळे अर्थातच सरांनी सांगितल्याप्रमाणे एकदम फ्रेश विद्यार्थी अपेक्षित नाहीयेत आपल्याला. त्यांच्यासाठी सरांनी वेगळी बॅच सुरू केलेली आहे. ते कॉमन ट्रॅडिशनल मेथडने 1 वर्ष आपण तिथं करणारच आहोत. पण इथे आपण असे विद्यार्थी अपेक्षित आहेत ज्यांनी ऑलरेडी 2 वर्ष, 1 वर्ष, काही महिने, 6 महिने, 5 महिने अगोदर वाचन केलेलं आहे 2020 या वर्षी. त्यांना आता काही करून ह्या परीक्षेमध्ये यश मिळवायचे, अशा विद्यार्थ्यांना आपण अपेक्षित करत आहोत. ठीक आहे, थँक्यू. ओके, थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. आपण सेशन इथे बंद करत आहोत. ठीक आहे, थँक्यू स्टुडंट्स, थँक्यू माने सर, थँक्यू निखिल सर. ठीक आहे चालेल. उद्या आपण टाइमला 7च्या दरम्यान तुम्हाला ग्रुपवर मेसेज पाठवला जाईल, मेसेज टाकून देऊ. आणि उद्या विपिन सर असणार आहेत, तर आपण त्याबद्दल बोलूच, एक अनाउन्समेंट करूच. ठीक आहे, चालेल. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू अजय सर, थँक्यू रवींद्र माने सर, थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू.